न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील, महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन, एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। घरकुल परिवार संस्थेत आमदार सीमा हिरे यांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात संपन्न। मानसिक दिव्यांग मुली आणि महिलांसाठी कार्यरत असणाऱ्या घरकुल परिवार संस्था येथे आमदार सीमा हिरे यांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात आणि स्नेहपूर्ण वातावरणात पार पडला। या वाढदिवसानिमित्ताने मतिमंद महिला आश्रम पिंपळगाव बहुला येथे अन्नदान करण्यात आले। या कार्यक्रमाचे आयोजन भाजपा सदस्य बजरंग शिंदे, गुलाब माळी, माजी नगरसेविका ज्योती शिंदे तसेच भारतीताई माळी यांच्या वतीने करण्यात आले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सीमा हिरे होत्या। त्यांच्यासोबत व्यासपीठावर युवा मोर्चा नेत्या रेश्मीताई बेंडाळे, सातपूर मंडल अध्यक्ष नारायण जाधव, माजी नगरसेविका ज्योती शिंदे, भाजप पदाधिकारी बजरंग शिंदे, गुलाब माळी, समाजसेविका भारतीताई माळी, रामहरी संभेराव, संजय राऊत, हेमंत नागरे, निलेश जोशी, दिनकर कांडेकर, प्रेम पाटील, देविदास अहिरे, प्रकाश साळवे, ज्ञानेश्वर पेहरे, शिवाजी शहाणे, शरद शिंदे आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते। या प्रसंगी आमदार सीमाताई हिरे यांनी संस्थेच्या कार्याचं कौतुक करत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या अशा उपक्रमांना आपल्या पातळीवरून नेहमीच मदतीचा हात देण्याचं आश्वासन दिलं। या कार्यक्रमात दिव्यांग मुली आणि महिलांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले। उपस्थितांनी या मुलींच्या आत्मविश्वासाला, कलागुणांना भरभरून दाद दिली। या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी घरकुल परिवार संस्थेचे संचालक, कार्यकर्ते, स्वयंसेवक यांचे विशेष योगदान लाभले। अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने सामाजिक एकात्मता आणि सेवा या मूल्यांचा सुंदर आविष्कार या कार्यक्रमातून पाहायला मिळतोय। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर। शहरामध्ये राजकीय पक्षाचे आमदार यांचे 512 होर्डिंग, बॅनर, पोस्टर सातपूर, सिडको, नाशिक पूर्व, नाशिकमध्ये नाशिक रोड, पंचवटी आदी भागातील गल्लीबोळात या ठिकाणी 5 ते 6 बॅनर लावून शहरातील कुठलाही कानाकोपरा सोडलेला नाही। तर मग महापालिकेचे कर्तव्यदक्ष अधिकारी, अतिक्रमण आणि मिळकत विभागाचे दखनी मॅडम, अतिरिक्त विशेष आयुक्त करिश्मा नायर, अतिरिक्त झगडे मॅडम, आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री मॅडम यांना कुठेच दिसले नाही का? शहराचे विद्रुपीकरण आपण खरंच कर्तव्यदक्ष आणि कायद्याचे पालन करणारे असल्याचे दाखवतात, तर मला संबंधितांवर का कारवाई करता येत नाही? दिल्लीमध्ये एका पोलीस अधिकारी महिलांनी नो पार्किंगमध्ये पंतप्रधानांची गाडी उभी असताना तिच्यावर कारवाई करू शकते, तर आपण सध्या आमदार खासदारांना घाबरता का? आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिली तर सामाजिक नागरिकांवर गुन्हे दाखल करणार का? हाच खरा तुमचा कायदा कानून आहे का? असे नाशिककर जनता आपणास विचारत आहे। पण 4 महिला नगरपालिकेत विविध मोठ्या पदावर काम करत आहात। आपले जिल्हाधिकारी जलशर्मा खत्री मॅडम म्हणजे शहरासाठी एक कुटुंब प्रमुखच आहात, तर मग आपण कर्तव्यात कसूर करून कसे चालेल? आणि ही कसूर तुम्ही करूच कशी शकता? सूडबुद्धी आणि द्वेष कोणावरही कारवाई करू नका, हे नाशिककर कधी सहन करणार नाही। आपण कायद्याचे पालन करतो, हा कायदा आणि अधिकार याचा गैरफायदा घेऊ नका, नाहीतर मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना सांगून आपल्यावरही कारवाई होऊ शकते, अशी तरतूद संविधानाने केलेली आहे, हे मात्र आपण विसरू नका, असेच नाशिककरांचे म्हणणे आहे। दादा, बाका, काका, अण्णा, नाना घरात पोस्टर लावून शहराचे विद्रुपीकरण किंवा मोठ्या प्रमाणात केलेलं आहे। जगातील रस्त्याची अवस्था कठीण आहे। गौण खनिज वाहतुकीमुळे रस्त्यावर चिखल आणि माती झाली आहे, त्यामुळे वाहन चालवणे सुद्धा अशक्य झालं आहे। 2 व्हीलर घसरून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे। RD सर्कल ते गोविंदनगर बोगदा, मुंबई नाका सर्व्हिस रोड इथे 2-4 दिवसांपूर्वी एक राष्ट्रीयकृत वाहिनीचे प्रतिनिधी आपली स्कूटी घसरून पडल्यामुळे जबर दुखापत त्यांना झालेली आहे। खाजगी हॉस्पिटलचे औषध तरतूद नसल्यामुळे त्यांनी सरकारी हॉस्पिटलचा सहारा घेतला आहे आणि याला आपण जबाबदार आहात आणि त्यामुळे आपल्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो। आपल्याकडे यांत्रिकी वाहनं आहेत, 12 ते 14 कुठल्याही रस्त्यावर काम करतात, पण ते पण दाखवा आणि यांना या रस्त्यावरती फिरवा, खरंच साफसफाई होते का तेही बघा। दर दिवशी संध्याकाळी शहरामध्ये यांचा ताफा मिरवला जातो। नाशिक महानगरपालिकेकडे यांत्रिकी वाहन आहे हे दाखवण्याचा केबिल वाहनाचा प्रकार थांबवा, नाहीतर जनता रस्त्यावर उतरून
या आपल्या मनमानी कार्यक्रमाचं काम करेल आणि अशी वेळ येऊ देऊ नका. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याचं काम प्रामाणिकपणे करा. पोलीस आयुक्तांना यांच्यावर कारवाई करण्यासाठी सहभागी करून घ्या. शहरामध्ये बेकायदेशीर 4 ते 5 वाजेपर्यंत चालणारे बिअर बार बंद करा, म्हणजे गुन्हेगारी कमी होईल. यावर जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त म्हणून शासनाने किंवा संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर झाला पाहिजे, असे नाशिककरांचे म्हणणे आहे. अशा पद्धतीने प्रथम आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे निभावण्याचे आपण दिलेले वचन आठवा आणि पण घेतलेली शपथही आठवा आणि आपण देशासाठी, शहरासाठी समर्पित करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझा लढा जनहितासाठी, मायबाप जनतेच्या सोयी सुविधांसाठी. गोविंदनगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून अतिक्रमण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. परिणामी लोक अपघात आणि मृत्यूसही सामोरे जात आहेत. प्रशासनाला याच्याशी देणेघेणे नसल्याचे लक्षात आल्यानंतर गर्जना फाउंडेशनच्या माध्यमातून प्रशासनाला जाग येण्यासाठी गर्जना फाउंडेशनच्या माध्यमातून होर्डिंग लावण्यात आले होते. प्रशासनाने कारवाई न करता उलट माझ्यावर गुन्हे दाखल केले. आज महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री सन्माननीय छगनरावजी भुजबळ साहेब नाशिक दौऱ्यावर असताना त्यांच्या कानावर सदर घटनाक्रम सांगितला. सन्माननीय मंत्री महोदय छगनरावजी भुजबळ साहेब यांनी तात्काळ नाशिक मनपा आयुक्त मनीषा खत्री मॅडम यांना मी केलेल्या कृतीचं समर्थन दाखवत प्रशासनाने तात्काळ कारवाई न केल्यास शहरात होत चाललेल्या अतिक्रमणाविरोधात मी स्वतः अतिक्रमण विभागाविरोधात आंदोलन करेन आणि प्रशासनाने माझ्यावरही गुन्हे दाखल करावेत असे सांगितले आहे. नाशिक मनपा आयुक्त मनीषा खत्री मॅडम यांनी सन्माननीय मंत्री महोदय यांना 8 दिवसात सदर अतिक्रमण धारकांवर कारवाई करण्यात येईल असा शब्द दिला होता. आपला सागर मोटकरी, जनसेवक. नमस्कार नाशिककर. आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंदनगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? नमस्कार नाशिककर. आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशन. गोसावी समाजाचे अनिकेतजी भारती यांचे अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव यांची महाराष्ट्र राज्याच्या गुप्त वार्ता विभागात उपायुक्तपदी पदोन्नतीवर बदली झाल्याने साहेबांचे मनपूर्वक अभिनंदन. नाशिक जिल्हा दशनाम गोसावी समाज तसेच BBS न्यूजचे संचालक भरत गोसावी, केशव गोसावी, समाजाचे अध्यक्ष अनुप गोसावी, विजय भारती, संजय रतनगीर गोसावी, नाशिक रोड, सूर्यभान गोसावी, नाशिक महिला कार्यकर्त्यांकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन. सरकार विरोधात 2 दिवसात 2 आंदोलन करण्यात आली. एक विद्यार्थ्यांसाठी तर दुसरं मराठी भाषेसाठी. या दोन्ही आंदोलनात सरकारला आमच्या समोरच्या विनंत्या पत्करावी लागली. 25,000 विद्यार्थ्यांचा ॲडमिशनचा प्रश्न मार्गी लागला. हिंदी भाषा महाराष्ट्रात सक्तीची झाली नाही, त्याचा GR काढला तर आम्ही सरकारकडून लेखी घेणार आहोत, कारण आम्हाला सरकारवर विश्वास नाही, असं मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. महत्वपूर्ण निर्णय शासनानं तुमच्या आंदोलनानंतर जाहीर केलेला आहे. कुणाचं यश हे मला तसं पाहायला गेलं
तर गेल्या 2 दिवसामध्ये 2 आंदोलन आणि 2 निर्णय हे राज्य सरकारकडून आले. पहिलं आंदोलन आमचा जो इशारा होता की 25 लाख विद्यार्थ्यांसाठी आम्ही रस्त्यावर उतरू, कारण 11वीच्या प्रवेशाचा घोळ जो घातलेला आहे ह्या शालेय शिक्षण खात्याने आणि ऑनलाईन ऍडमिशनच्या पूर्ण जे काही आपण पाहतोय कंपनीने, लगेचच त्यावेळी पहिली यादी लागली. त्या यादीमध्ये अजूनही घोळ आहे. आणि दुसरं म्हणजे हिंदीची सक्ती पहिलीपासून जे करणार होतं सरकार, त्याच्या विरोधात नुसतं विरोधी पक्ष नाही तर पूर्णपणे आपण पाहताय रस्त्यावर मराठी माणूस उतरला होता, संपूर्ण महाराष्ट्र पेटला होता आणि मुख्यमंत्र्यांना तो GR त्यांचा मागे घ्यायला लागला. अजूनही आम्ही लेखी त्यांचं जे काही आदेश असतात त्याची वाट पाहत आहोत, कारण ह्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा हा जनतेला माहिती. तरी देखील कालचा विजय हा मोठा आहे आणि मराठी माणूस जर एकवटला, महाराष्ट्राची ताकद जर एकत्र आली तर काय चमत्कार घडू शकतो आणि ताकद किती आहे आपली ही दिसते. त्यांच्या सक्ती समोर महाराष्ट्राची शक्ती जिंकलेली आहे. आदित्य, जे रोहित पवार जे आमदार आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की 2 भाऊ एकत्रित येणार याची धास्ती भाजपनं घेतली आणि म्हणून त्यांनी हा निर्णय 100% घेतली. आणि मला वाटतं हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे की 2 भाऊ एकत्र येऊ नये म्हणून भाजप असेल किंवा एशनची गट असेल किती प्रयत्न करत आहे. उद्धव ठाकरेंनी निर्णय घेतलेला आहे की जल्लोष करणार आहे ते. राज ठाकरेंनी मात्र अजून जाहीर केलेलं नाहीये की ते या सभेत सहभागी होतील अथवा नाही. तुम्ही आवाहन करा. एक महत्वाची गोष्ट आहे की ही जी एकजूट आहे 5 तारखेला दिसणार होती आणि तीच एकजूट दिसावी. महाराष्ट्राची ताकद काय आहे, शक्ती काय आहे ती आमची खरोखर इच्छा आहे. आणि काल आपण पाहिलं असेल जनता देखील जे सोशल मीडियावर व्यक्त होत आहे ती हेच बोलत आहे की मोर्चा असेल किंवा विजयाचा मोर्चा असेल हे सगळ्यांनी एकत्र येऊन, अर्थात त्याच्यात बनसे देखील आहे आमच्या सोबत, त्यांनी येऊन करावा. कारण महाराष्ट्राची शक्ती ही दिल्लीला दिसली पाहिजे. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महायुतीचे वर्चस्व. 18 जागांपैकी 15 जागांवर महायुती विजयी. 2 महाविकास आघाडी तर 1 अपक्ष. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत बाजार समितीवर महायुतीचा झेंडा फडकलेला असून एकूण 18 जागांपैकी 15 जागा महायुतीच्या कोट्यात सापडल्या असून 2 जागांवर महाविकास आघाडी तर 1 जागा अपक्ष उमेदवाराला मिळालेली असल्यामुळे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीवर मतदात्यांनी महायुतीला एक हाती सत्ता देऊन आपला विश्वास दाखवला आहे. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल रविवारी रात्री उशिरापर्यंत जाहीर करण्यात आला. निवडणुकीत पार पडलेल्या मतदान प्रक्रियेला मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिला. रविवारी सकाळी 7 वाजता मतदानासाठी मोठी गर्दी झाली होती तर सायंकाळी 5 पर्यंत मतदानाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकूण मतदानाच्या 90.37% मतदानाची नोंद करण्यात आली आहे. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत 2358 मतदारांपैकी तब्बल 2131 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांपैकी एकूण 17 जागांसाठी हे मतदान झालेलं असून 1 उमेदवार बिनविरोध निवडून आलेला आहे. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक 155 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यापैकी 15 अर्ज बाद झालेले असून प्रत्यक्षात निवडणुकीच्या रिंगणात 51 उमेदवारांनी आपले नशीब आजमावले आहे. या निवडणुकीत विजयी उमेदवार रवींद्र घोडविंदे, कपिल थळे, भरत गोंधळी, योगेश धुमाळ, अरुण पाटील, जालिंदर पाटील, मनोहर पाटील, विद्या पाटील, शारदा पाटील, वसंत लोणे, रवींद्र आव्हाड, नरेश सुरेशी, रवींद्र भोईर, किशोर वाडेकर, विजय सुरोशी, काशीनाथ नरवडे, नरेश सुरोशी आणि गिरीश पाटील हे उमेदवार प्रत्यक्षात निवडणूक लढवून जिंकलेले असून हमाल आणि तोलाई गटातील शंकर आव्हाड हे बिनविरोध निवडून आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विशाल जाधवर यांनी दिली आहे. त्यामुळे नाही तर संपूर्ण महायुतीचे उमेदवार सर्वजण मोठ्या
फरकाने निवडून आले आणि एक आम्ही दाखवून दिलं या कृषी बाजार समितीमध्ये की महायुतीचं सरकार हे भक्कम आहे, हे लोकांचे काम करणार आहे, शेतकऱ्यांसाठी काम करणारे हा सरकार आहे। त्यामुळे आमच्यावर विश्वास ठेवून महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब असतील, या कृषी समितीवर प्रचंड मोठा ज्याचा आशीर्वादाचा हात आहे ते किसन कतोरे साहेब असतील, यांच्यामुळे इथे प्रचंड बहुमताने हा शीट प्रचंड मताने निवडून आलाय। खरं तर मी सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो। उत्पन्न बाजार समिती कल्याण या बाजार समितीमध्ये सन 2025-26 ते 2030-31 या पंचवार्षिक कालावधीसाठी एकूण 18 जागांसाठी निवडणूक घ्यायची होती। त्यापैकी एक जागा बिनविरोध होती, त्यामुळे प्रत्यक्ष निवडणूक ही 17 जागांची झाली। त्यामध्ये सहकारी संस्था मतदारसंघामध्ये एकूण 11 जागा होत्या आणि एकूण उमेदवारांची संख्या 24 होती। ग्रामपंचायत मतदारसंघामध्ये एकूण 4 जागा होत्या आणि उमेदवारांची संख्या 13 होती। व्यापारी आणि आडते मतदारसंघामध्ये 2 जागांसाठी 13 उमेदवार उभे होते आणि हमाल मापारीमध्ये मी आता सांगितल्याप्रमाणे 1 जागा होती आणि ती बिनविरोध जागा निवडून आलेली आहे। आणि आज मतदान आजच होतं सकाळी आणि मतमोजणी देखील मतदान झाल्यानंतर 1 तासाच्या अवधीनं 5 वाजता सुरू झाली आणि आता हे मतमोजणीची प्रक्रिया संपूर्णपणे पार पडलेली आहे। संपूर्ण मतदान आणि मतमोजणी ही आम्हाला एकदम शांततापूर्ण सगळं झालेलं आहे आणि आम्हाला ह्याच्यात कुठलंही काही अडचण आलेली नाही। विजयी उमेदवारांची नावं मी त्याबाबत तुम्हाला लिस्ट देतो विजयी उमेदवारांच्या। जयकुमार गोरे यांनी केली पालखी तळावर उभारण्यात आलेल्या सर्व सुखसुविधांची पाहणी। आज संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करते आहे। संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचा शेवटचा मुक्काम हा वाखरी पालखी तळावर असतो आणि हे पालखी तळ यावर्षी मॉडेल पालखी तळ म्हणून विकसित करण्यात आले आहे। सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मध्यरात्री 12 वाजता जाऊन या पालखी तळावर उभारण्यात आलेल्या सुविधांची पाहणी केली आहे। पालखी तळाची पाहणी करताय, अकोला सोलापूर दौरा करून तुम्ही अजून कंटाळलेले दिसत नाही। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेल्या 1 महिना 1.5 महिन्यापासून वारीची तयारी प्रशासन करते, शासनही करते आणि त्या अनुषंगानं आता सगळ्या पालख्यांचं आगमन उद्या सोलापूर जिल्ह्यामध्ये होतं आहे आणि विठुरायाच्या नगरीकडं येणाऱ्या 3-4-5 दिवसात या सगळ्या पालख्या पोचतील। वारकरी मोठ्या संख्येनं पोचत आहेत, लाखो। यावर्षी तर खूप चांगला पाऊस पडल्यामुळं वारकऱ्यांची संख्या खूप मोठी आहे आणि या सगळ्या वारकरी बांधवांच्या स्वागताची तयारी, त्यांना या व्यवस्थेमध्ये कुठली अडचण येऊ नये, त्यांना कुठली एखादी व्यवस्था कमी पडू नये अशा पद्धतीची व्यवस्था आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या अनुषंगानं आपण बघितलं असेल की सगळ्या सुविधा म्हणजे आरोग्याची सुविधा असेल, म्हणजे डॉक्टर चेक करतायत, मेडिसिन त्या ठिकाणी मिळते आहे। आज तर आम्ही मुख्यमंत्री वारकरी सेवा केंद्र आपण बघताय, तो खूप लोकप्रिय झालेला विषय आपण या वारकऱ्यांच्यामध्ये बघताय की पुण्यापासून निघाल्यापासून अगदी पंढरपूरपर्यंत वारकरी सेवा केंद्राची कामं चालू असताना बघताय। ज्या ठिकाणी पालखी पोचते त्या ठिकाणी वारकरी सेवा घेताना आपण बघताय हजारो त्या ठिकाणी वारकरी येतात आणि सेवा घेत आहेत। वारकरी सेवा केंद्रामध्ये डॉक्टरची तपासणी आहे, त्या ठिकाणी आपण बघता औषधं मिळत आहेत, त्या ठिकाणी थकलेल्या भागलेल्या आमच्या वारकरी बांधवांची चरणसेवा त्या ठिकाणी होते। जवळजवळ एका पेंडॉलमध्ये परवा मला सातारच्या शिवोने सांगितलं की 6000 लोकांनी चरणसेवेचा आनंद घेतला। मग त्यासोबत आपण बघतो की हिरकणी कक्ष त्या ठिकाणी आहे, झोपण्याची सर्वोत्तम व्यवस्था आहे। त्याच पेंडॉलमध्ये भजन कीर्तनाला आपण स्टेज आहे त्याची व्यवस्था आहे, LED स्क्रीन आता आहे त्याची व्यवस्था घेत आहे। त्याच्यासोबत आपण बघतो की शौचालयाची सुंदर व्यवस्था त्या ठिकाणी आहे। शौचालय तर आपण दिलं, पण चालू वर्षी आपण महिलांच्यासाठी नवीन स्नानगृहाची व्यवस्था आपण केलेली आहे, त्याचाही खूप मोठा इम्पॅक्ट आमच्या होतो आहे। महिला भगिनी त्याचाही वापर करत आहेत, त्याचा आनंदही घेत आहेत। त्यामुळे मला या निमित्ताने एवढंच सांगायचं की जे देणं शक्य आहे त्या सगळ्या सुविधा
वारकरी बांधवांसाठी, पालखीमध्ये आलेल्या सगळ्या भक्तांसाठी देण्याचा प्रयत्न माननीय मुख्यमंत्री महोदय आणि महाराष्ट्र सरकार करताना, आमचं प्रशासन करताना दिसत आहे. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. जग झुकतं, झुकवणारा पाहिजे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूरमध्ये एका खासगी संस्थेच्या सत्कार समारंभात उपस्थित होते. यावेळी शिक्षण आणि कौशल्याचे महत्त्व सांगताना गडकरी यांनी म्हटलंय, जग झुकतं, पण त्यासाठी झुकवणारा हवा असतो. तुमच्याकडे जर शिक्षण आणि कौशल्य असेल तर तुम्ही काहीही करू शकता. एकदा मला कुणीतरी नोकरीसाठी विचारलं, तेव्हा मी त्याला सांगितलं, मला दरमहा 200 कोटी हवे आहेत, कारण माझ्या डोक्याची किंमत 200. नोकरी करता का? मी म्हटलं मी नोकरी करायला तयार आहे, पण मला 200 कोटी रुपये महिना पाहिजे. माझ्या डोक्याची किंमत 200 कोटी रुपये आहे, तर मग मी करेन. त्यामुळे आपल्याला जर ते ज्ञान प्राप्त झालं, कौशल्य प्राप्त झालं, तर आपली किंमत वाढते. मी खूप वेळा सांगितलं मागच्या सायन पनवेल मार्गावरील उरणफाटा उड्डाणपुलावर 4 गाड्यांचा अपघात पहाटे 5:30 ते 6 वाजण्याच्या दरम्यान सायन पनवेल महामार्गावरील उरणफाटा उड्डाणपुलावर 4 वाहनांचा अपघात झालेला आहे. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेलं नाही किंवा कोणाचाही मृत्यू झाला नाही. मात्र अपघातामुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची वाहतूक कोंडी झाली होती आणि या अपघातामुळे CBD ते उरणफाटा उड्डाणपूल या मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. सध्या वाहतूक सुरळीत करण्यात आलेली आहे. नमस्कार नाशिककर. आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. घरकुल परिवार संस्थेत आमदार सीमा हिरे यांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात संपन्न. मानसिक दिव्यांग मुली आणि महिलांसाठी कार्यरत असणाऱ्या घरकुल परिवार संस्था येथे आमदार सीमा हिरे यांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात आणि स्नेहपूर्ण वातावरणात पार पडला. या वाढदिवसानिमित्ताने मतिमंद महिला आश्रम पिंपळगाव बहुला येथे अन्नदान करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन भाजपा सदस्य बजरंग शिंदे, गुलाब माळी, माजी नगरसेविका ज्योती शिंदे तसेच भारतीताई माळी यांच्या वतीने करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सीमा हिरे होत्या. त्यांच्यासोबत व्यासपीठावर युवा मोर्चा नेत्या रेश्मीताई बेंडाळे, सातपूर मंडल अध्यक्ष नारायण जाधव, माजी नगरसेविका ज्योती शिंदे, भाजप पदाधिकारी बजरंग शिंदे, गुलाब माळी, समाजसेविका भारतीताई माळी, रामहरी संभेराव, संजय राऊत, हेमंत नागरे, निलेश जोशी, दिनकर कांडेकर, प्रेम पाटील, देविदास अहिरे, प्रकाश साळवे, ज्ञानेश्वर पेहरे, शिवाजी शहाणे, शरद शिंदे आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी आमदार सीमाताई हिरे यांनी संस्थेच्या कार्याचं कौतुक करत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या अशा उपक्रमांना आपल्या पातळीवरून नेहमीच मदतीचा हात देण्याचं आश्वासन दिलं. या कार्यक्रमात दिव्यांग मुली आणि महिलांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. उपस्थितांनी या मुलींच्या आत्मविश्वासाला, कलागुणांना भरभरून दाद दिली. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी घरकुल परिवार संस्थेचे संचालक, कार्यकर्ते, स्वयंसेवक यांचे विशेष योगदान लाभले. अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने सामाजिक एकात्मता आणि सेवा या मूल्यांचा सुंदर आविष्कार या कार्यक्रमातून पाहायला मिळतोय. आज घरकुल परिवारामध्ये
वाढदिवस निमित्ताने इथे भोजन आणि त्याचबरोबर वाढदिवसाचा सत्कार असं दोन्हीही कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमाचं आयोजन मुख्य करून गुलाबजी माळी, त्याचबरोबर बजरंग भाऊ शिंदे, आमच्या ज्योतिताई शिंदे, भारतीताई माळी या दोघांनीही मिळून इथे आयोजन केलेलं आहे. त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे प्रदेशाचे नेते पालक, मी सगळ्यांचं मनापासून खूप आभार असून वाढदिवस निमित्ताने अनेक कार्यक्रमांचं आयोजन आम्ही विविध ठिकाणी केलं. मग शाळेत मुलांना शालेय साहित्याचं वाटप असेल, वृक्षारोपण असेल किंवा इतरही अनेक कार्यक्रम असतील, परंतु हा कार्यक्रम माझ्यासाठी अत्यंत हृदयस्पर्शी आणि अत्यंत वेगळा असा कार्यक्रमाचं आयोजन बजरंग भाऊ शिंदे आणि गुलाबदादा माळी यांनी केलं. त्याबद्दल त्यांचं मी खूप मनापासून, दोघी ताईंचे मनापासून आभार मानते. की घरकुल संस्था ही तशी माझ्या अगदी परिवारातलीच आहे, कारण फडकेताई या आणि आम्ही लहानपणापासून शेजारी राहत होतो. मी शाळेत जात होते तेव्हा त्या माझ्या शेजारी होत्या आणि त्यामुळे खूप जुना परिचय फडकेताईंचा होता. या संस्थेला जवळपास 40 ते 45 वर्ष झाले स्थापन होऊन. दरवर्षी दिवाळी तिथे येऊन इथून जे काय आकाशकंदील असतील, विविध वस्तू, त्या खूप सुंदर वस्तू बनवतात. वेगवेगळ्या पंत्या असतात, फराळसुद्धा असतो. इतका चविष्ट फराळ तुम्ही सगळा बनवतात. खूप छान प्रकारचे इथे सर्वजणी बनवतात. मग त्या संस्थेला एक आधार म्हणून दरवर्षी दिवाळी तिथे येऊन मला काय भेट देता येईल किंवा त्यांच्याकडून मला काय घेता येईल असं करून मी या संस्थेमध्ये येत असते. खरं तर आज हा खूप चांगला योगायोग आला की वाढदिवसाचा योग आला. दिवाळी ते दिवाळी नाही आहे, मध्ये पण आले. त्यामुळे मी यांच्यामुळे हा योग आला, त्याबद्दल त्यांचं मनापासून मी आभार मानते. संस्थेच्या विषयी नाशिक पश्चिमच्या लाडक्या आमदार आदरणीय सीमाताई महेशजी हिरे यांचा वाढदिवस आहे आणि तो वाढदिवस यावेळेस खऱ्या अर्थाने नाशिक शहरामध्ये आम्हाला ताईंकडनं सूचना आल्या का आपला जो वाढदिवस असणार आहे कुठल्याही प्रकारचे बुके आणू नका तर बुक आणा. आणि ते बुक आम्ही या नाशिक पश्चिम मतदारसंघामध्ये जेवढ्या शाळा आहेत तिथल्या विद्यार्थ्यांपर्यंत ते पोहोचवणार आहे असं काम आपल्या आदरणीय सीमाताई हिरे यांच्या माध्यमातून कळवलं आहे. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय नाशिक पश्चिमच्या लाडके आमदार आदरणीय सीमाताई महेशजी हिरे, माजी नगरसेविका ज्योतिताई शिंदे, आमच्या वहिनी माळीसाहेब, त्याचप्रमाणे आज ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे ते आदरणीय बजरंग अप्पा शिंदे, गुलाबभाऊ माळी, व्यासपीठावर उपस्थित रश्मिताई हिरे, आमचे प्रदेशाचे नेते आदरणीय रामहरी संमेराव, ज्येष्ठ नेते आदरणीय शहाणे अप्पा, ज्येष्ठ नेते आदरणीय संजयजी राऊत साहेब, उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, बंधू आणि भगिनींनो, आज हा सोहळा बजरंग अप्पा शिंदे आणि गुलाबभाऊ माळी यांच्या लक्षात आला का कुठंतरी आगळा वेगळा सोहळा व्हावा आणि म्हणून ताईंची वेळ घेऊन तुमच्यामध्ये आज या ठिकाणी वाढदिवस हा संपन्न होत आहे. अतिशय आनंदाचा दिवस आहे का तुमच्या सोबत ताई हा वाढदिवस साजरा करणार आहे. तुमचं कौतुक केलं तेवढं कमी आहे, कारण घरकुलचं ज्यावेळेस आमच्या नाशिकमध्ये खानदेश महोत्सव असतो त्या महोत्सवामध्ये आपला एक स्टॉल असतो आणि तुम्ही केलेल्या वस्तू त्या ठिकाणी विक्रीसाठी ठेवलेल्या असतात. कायमच ताई किंवा रश्मिताई हे तुमच्यासाठी त्यावेळेस घडून आणता आणि नाशिककरांना दाखवता घरकुलचा परिवार हा या ठिकाणी नाशिककरांचा परिवार आहे. अशा तुमच्या वस्तू नाशिक शहरात दिवाळीनिमित्त आणि इतरही सणानिमित्त आम्हाला बघायला भेटतं. सर्व घरकुल परिवाराचे आम्ही आभार मानतो. सीमाताई हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त असा हा हृदयस्पर्शी कार्यक्रम आज या ठिकाणी पाहायला मिळतोय. आम्ही सर्व या ठिकाणी आल्यानंतर सर्व भाऊक झालो, कारण ताईंनी जे असं म्हटलं होतं की समाजोपयोगी लोक उपयोगी असे कार्यक्रम घ्यायचे आणि परवापासून म्हणजे 2 दिवसापूर्वीपासून सर्व महापालिकेच्या शाळा असतील किंवा आपल्या ज्या काही इतर शाळा असतील त्या शाळेमध्ये च्या मुलांना पुस्तके असतील किंवा शालेय साहित्य असतील ते वाटपाचे कार्यक्रम चालू आहे. आणि आजचा हा कार्यक्रम वृक्षारोपणाचे पण कार्यक्रम चालू आहे. परंतु आजचा हा कार्यक्रम खूप प्रेरणादायी आहे आणि आजचा हा जो कार्यक्रम आहे हा खूप मोठा आशीर्वाद तुम्हाला देऊन जाणार आहे.
आणि आजचे या कार्यक्रमाचे जे आयोजक आहे बजरंग शिंदे असतील किंवा आपले माळेदादा असतील, यांना मी मनापासून शुभेच्छा देतो की एका चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आणि ह्या कार्यक्रमाला सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, ह्या संस्थेचे सर्व पदाधिकारी, तसेच ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम होतो, ज्यांच्यामुळे ही संस्था उभी, ते सर्व, आता यांना पालक म्हणायचं का विद्यार्थी म्हणायचं हा एक मोठा प्रश्न आहे. मी आपले सहकारी म्हणतो यांना, हे सर्व सहकारी. आणि या ठिकाणी एक आवर्जून सांगतो, आपल्या आमदार सीमाताई हिरे यांच्या संपर्क कार्यालय दिव्यांगासाठी खूप मोठं काम चालू आहे. आपल्या पश्चिम मतदारसंघातील हजारोंचा एक कार्यक्रम असा बघायला मिळतो किंवा त्याचा सहभाग होण्याचा आज आम्हाला तुमच्यामुळे सन्मान मिळाला. खरंच मी एकदा सर्व आयोजकांचे आणि संस्थेचे, ही घरपोच संस्था आहे, या संस्थेचे जे पदाधिकारी असतील किंवा जे आयोजक असतील त्यांना पण धन्यवाद देतो. आणि खरंच अशा या संस्थेचे, अशा कार्यक्रमाची खूप समाजासाठी गरज आहे.